इथे आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कथित मद्य धोरण घोटाळ्याच्या प्रकरणात निर्दोष मुक्त केलंय। न्यायालयाने स्पष्ट केलं की दोघांवरील आरोप पुराव्याशिवाय सिद्ध होऊ शकत नाहीत। या प्रकरणात सीबीआयने एकूण 23 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते, परंतु न्यायालयाने त्यांच्यावर कोणताही आरोप निश्चित करण्यास नकार दिला। विशेष म्हणजे सीबीआयच्या तपास अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेशही न्यायालयाने दिलेत। या प्रकरणामुळे केजरीवाल 177 दिवस, संजय सिंग 181 दिवस आणि सिसोदियाला 510 दिवस जेलमध्ये राहावं लागलं। त्यानंतर ते निर्दोष मुक्त झाले। निकालानंतर केजरीवाल यांनी न्यायालयाबाहेर पत्रकारांशी संवाद साधत रोष व्यक्त केला। ते म्हणाले की गेल्या काही वर्षांपासून भाजप या प्रकारात सहभागी आहे आणि आमच्यावर खोटे आरोप केले गेलेत। त्यांनी सांगितलं की आम आदमी पक्षाला नष्ट करण्यासाठी त्यांच्या 5 प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं आणि हे स्वतंत्र भारताच्या इतिहासात अद्वितीय आहे। केजरीवाल म्हणाले की न्यायालयाने सर्व आरोप फेटाळून टाकले आहेत आणि सत्याचा विजय झाला आहे। ई चलन आणि जाचक नियमाविरोधात 5 मार्च रोजी राज्यभरातील 1 लाखांहून अधिक वाहनं मुंबईच्या आझाद मैदान येथे दाखल होणार आहेत। महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटीने स्पष्ट इशारा दिला आहे की मागण्या मान्य न झाल्यास मध्यरात्रीपासून संपूर्ण महाराष्ट्र बेमुदत बंद केला जाईल। या आंदोलनाला ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्याने आंदोलन देशव्यापी होण्याची शक्यता आहे। ई चलनाची अन्यायकारक वसुली, सीमा तपासणी, नाक्यांवरील त्रास आणि अपूर्ण आश्वासनांमुळे वाहतूकदार संतप्त झालेत। 5 मार्चला गाड्या अडवल्यास रस्त्यावरच गाड्या उभ्या करून चक्काजाम केला जाईल असा इशाराही देण्यात आलाय। हे केवळ ट्रान्सपोर्टचे नव्हे तर सर्वसामान्य वाहन चालकाचे आंदोलन असल्याचं आवाहन करण्यात आलं आहे। महाराष्ट्रामधले जे ट्रान्सपोर्टच्या गाड्या आहेत, येलो प्लेट ज्याला पिवळी जे नंबर असणारे जे गाड्या आहेत, त्याच्यावर होत असलेले जे ई चलन, जे कारवाई आहे, पोलिसांची कारवाई, या विरोधात येत्या 5 मार्च रोजी मुंबई या ठिकाणी एक मोठा आंदोलन छेडण्यात आलेला आहे। नुकतंच वाशी या ठिकाणी एक बैठक संपन्न झालेला आहे आणि त्या बैठकीमध्ये आपण पाहू शकता पाठीमागे महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटी या कमिटीने या ठिकाणी बैठक घेतलेला आहे। कमिटीचे अनेक पदाधिकारी आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी बोलूयात। सर, काय सांगणार आहात? आजचा जो बैठक आहे, काय विषय घेऊन केलेला आहे? 5 तारखेला जो तुम्ही बंद घेत आहात, काय विषय आहे? एक मात्र विषय आहे, ई चलन, ई चलन, ई चलन, त्याशिवाय कुठलाही विषय नाही। जर ई चलनाचा आम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला नाही सरकारने, तर 5 तारखेला चलो मुंबई 1 ते 1.25 लाख गाड्या मुंबईला येतील आझाद मैदानवर। आणि जर तरी ऐकलं नाही तर त्या 1 सव्वा लाख गाड्या सोडून आम्ही आपापल्या निघून जाऊ आणि 5 तारखेला मध्यरात्रीपासून बेमुदत बंद। यामध्ये कोणकोणते असोसिएशन, जसं की जे कमिटी आहेत, वेगवेगळे टॅक्सी रिक्षा असेल किंवा मोठे जे गाड्या आहेत, ते कोणकोणते जे पार्टी आहे त्याच्यामध्ये सामील होणार आहेत? तुमच्या समोर तुम्ही ऐकलं, टॅक्सी, रिक्षा, बस, स्कूल बस, कंपनी बस, ट्रक, टेम्पो, टँकर, कंटेनर सगळे याच्यात सामील आहेत। काय सांगणार आहात सर? इथले जे ट्रान्सपोर्टचे जे गाड्या, जे व्हेकल चालवणारे ड्रायव्हर असतील किंवा त्याला लागून असणारे जे काही ओनर्स असतील, त्यांना काय आवाहन करणार आहात? मी प्रत्येक वाहन मालकाला आवाहन करतो, तुझी 2 व्हीलर त्यांची असू दे, 3 व्हीलर असू दे, 4 व्हीलर असू दे, कमर्शियल असू दे, प्रायव्हेट असू दे, नॉन प्रायव्हेट असू दे, कुठलीही गाडी जरी का असेल तरी सुद्धा ई चलन हा विषय त्याच्यासाठी अत्यंत त्रासदायक आहे। सरकारने त्याच्यावरची संपूर्ण जबाबदारी काढून टाकलेली आहे। कायदेशीर त्याच्यामध्ये ई चलन इश्यू करायच्या ज्या तरतुदी आहेत, त्या कुठल्याही तरतुदी वापरल्या जात नाहीत। त्यामुळे ही ई चलन तशा पद्धतीने इलिगल पद्धतीने इश्यू केली जातात आणि ती इश्यू केल्यानंतर सुद्धा आधी तुम्हाला अपीलचा जो हे होता, चॉईस होता, तो सुद्धा आता काढून घेतलाय। गव्हर्नमेंटवर आता कुठलीही जबाबदारी नाही, तुमच्यावर तुम्ही बेगुन्हेगार आहात हे डिक्लेअर करायची जबाबदारी, आणि ते सुद्धा 50% पहिले दंड भरल्यानंतर। तर हा म्हणजे आधी सुद्धा कधी एवढा इंग्रजांच्या वेळेस सुद्धा भयानक कायदा नसेल एवढा कायदा आता झालेला आहे। यापूर्वी तुमच्या सरकाराबरोबर किती वेळा बोलणं झालेलं आहे? काय पॉझिटिव्ह, निगेटिव्ह काय सांगणार? सरकार बरोबर बोलणी अनेक झाली, पत्रव्यवहारही अनेक झाला। 8 महिन्यापासून आमची मागणी प्रलंबित आहे। कमिटी फॉर्म केली, कमिटीच्या मीटिंग झाल्या, त्याच्यातनं काही निष्पन्न झालं नाही। सरकारला आता फक्त पैशाच्या मध्ये इंटरेस्ट आहे। कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर देणार नाहीत, पार्किंगची जागा देणार नाहीत, पण नो पार्किंगचे दंड मारतील। जे सेफ्टीसाठी बनवलेले नियम आहेत, ते सेफ्टीसाठी बनवलेल्या नियमांच्या आडून
रेव्हेन्यू वाढवायचं काम चाललेलं आहे. तर अशा पद्धतीने एकंदरीत या ठिकाणी एक बैठकीमध्ये पूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. एकंदरीत येत्या 5 मार्च रोजी हा जन आक्रोश मोर्चा हे मोठ्या प्रमाणात आझाद मैदानी या ठिकाणी जाणार आहेत असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. कॅमेरामॅन समीर शेखसह विशाल टोणगे, आवाज इंडिया टीव्ही, नवी मुंबई. छत्रपती संभाजीनगर सुभेदारी विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर राफेल जेट वाढीव किमतीने खरेदी केल्याचा आरोप केलाय. तसंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर ज्यादा टेरिफ लादत असून सोलर पॅनलवर 150% टेरिफ वाढवल्याचा मुद्दा उपस्थित केलाय. एप्स्टीन फाईल प्रकरणावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेसमोर खुलासा करावा अशा विविध मुद्द्यांवर बोलताना येत्या 2 मार्च रोजी मुंबई येथे तीव्र निदर्शनं करण्यात येतील अशी घोषणा त्यांनी केली आहे. अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत उद्यान विद्या महाविद्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी 2 दिवसीय भव्य शिवार फेरीचं आयोजन करण्यात आले. हॉर्टिकल्चर डे या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत फळे, भाजीपाला, फुलपिके तसेच औषधी व सुगंधी वनस्पती पिकांची जिवंत प्रात्यक्षिकं शेतकऱ्यांना पाहता येणार आहेत. 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी आयोजित या शिवार फेरीत 370 एकर क्षेत्रावर तब्बल 703 पिकांची प्रात्यक्षिकं मांडण्यात आली असून लागवड प्रक्रिया व बाजारपेठेचे तंत्रज्ञान शास्त्रज्ञ कडून प्रत्यक्ष समजावून सांगण्यात येणार आहे. ही शिवार फेरी विदर्भातील शाश्वत शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून राज्यासह देशभरातील शेतकरी, युवक आणि कृषी क्षेत्रातील अभ्यासकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी केलं आहे. वाशी पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री प्रकरणात मोठी कारवाई करत तब्बल 12 कोटी 11 लाख रुपये किमतीचा 121.90 किलो गांजा जप्त केलाय. या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून वाहन व मोबाईलसह इतर मुद्देमालही जप्त करण्यात आलाय. गुप्त माहितीच्या आधारे वाशी रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून पोलिसांनी MH50L 6990 या राजस्थान पासिंग असलेल्या कारमधून गांजाची वाहतूक होत असल्याचं उघड केलंय. कारमध्ये लपवून ठेवलेला गांजा ताब्यात घेण्यात आलाय. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपास वाशी पोलिसांकडून सुरू आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष राज्यसभेच्या एका जागेसाठी आपापले दावे करतात. आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांनी राज्यसभेच्या जागेवर दावा केलाय. वरुण सरदेसाई यांनी म्हटलंय की आम्ही आमचा दावा सोडणार नाही. आमच्या पक्षाच्या आमदारांनी उद्धव ठाकरेंसमोर आपलं मत मांडलंय. 2020 मध्ये राष्ट्रवादीच्या फौजिया खान यांच्या उमेदवारीला मदत केली होती, पण संजय पवार यांच्या उमेदवारीनंतर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता आमचं संख्याबळ वाढलंय आणि जर आमचा खासदार कार्यकाळ पूर्ण करत असेल तर आमच्याच पक्षाचा उमेदवार राज्यसभेसाठी जाईल. त्याचप्रमाणे वरुण सरदेसाई यांनी शरद पवार यांच्या उमेदवारीवर स्पष्ट शब्दात सांगितलं की शरद पवार हे मोठे नेते आहेत, पण महाविकास आघाडीतील इतर पक्षांचा दावा आणि राज्यसभेच्या जागेवर शिवसेनेचा हक्क कायम आहे. आदित्य ठाकरे यांना राज्यसभेच्या बैठकीला बोलवण्यात आलं होतं, परंतु ते बैठकीला हजर झाले नाहीत. यावरूनच ठाकरेंच्या शिवसेनेच्या राज्यसभेच्या जागेसाठीचा दावा दृढ राहिलाय. महाविकास आघाडीकडून बैठक बोलावली गेली, मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते या बैठकीला अनुपस्थित होते. दरम्यान विधान परिषदेसाठी सुद्धा ठाकरेंची शिवसेना दावा करते, कारण उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ लवकरच पूर्ण होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीनंतर राज्यातील राजकारणात आरोप प्रत्यारोपांची ठिणगी पेटली आहे. बैठकीतून आमदार धनंजय मुंडे यांनी रोहित पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. त्याला उत्तर देताना रोहित पवार यांनी आरोप केलाय की महाराष्ट्राला नको असलेल्या व्यक्तीला मंत्रिपद द्यायचं असल्यामुळे नरहरी झिरवळांना अडचणीत आणलं जातंय. मुंबईतील वरळी डोम येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत धनंजय मुंडे यांनी शरद पवार गटावर अप्रत्यक्षपणे टीका केली. मुंडे म्हणाले, सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. दादांच्या अकाली निधनानंतर सर्वांनी एकमताने निर्णय घेतला. यावेळी ते अजित पवार गटाच्या कार्यपद्धतीवरही टीका करत होते. मुंडे यांनी शरद पवार गटाला उद्देशून म्हटलंय की विलीनीकरणाच्या वेळी तुम्ही काहीच बोलत नव्हता आणि सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर एक साधं ट्विट का केलं नाही. रोहित पवार यांनी धनंजय मुंडेंच्या आरोपांना उत्तर देताना स्पष्ट केलं की तुम्ही सत्तेत आहात, मग तुम्ही ते सर्व निर्णय घ्यायला पाहिजे. त्यांनी नरहरी झिरवळ यांच्या अडचणीचा मुद्दा मांडला आणि दावा केला की राज्यात नको असलेल्या व्यक्तीला मंत्रिपद द्यायचं म्हणून झिरवळ यांना अडचणीत आणलं जातंय. यामुळे राज्यातील राजकारणात नवा वाद उफाळला आहे. अजित पवारांचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या चौकशीची प्रक्रिया सुरू आहे आणि सीबीआयने या संदर्भात माहिती दिली आहे. परंतु पवार कुटुंबीय आणि इतर संबंधित व्यक्तींनी यामध्ये न्याय मिळवण्याच्या दृष्टीने अनेक पावले उचलली आहेत. आमदार रोहित पवार यांनी बारामती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती, परंतु पोलिसांनी ती नाकारली.
त्यानंतर रोहित पवार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि चौकशीतील पारदर्शकतेची मागणी केली आहे। रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीसाठी अधिक माहिती आणि कागदपत्रांची मागणी केली आहे। त्यांनी आश्वासन दिलं की या चौकशीत पारदर्शकतेची खात्री दिली जाईल। तसंच अजित पवार यांच्या स्मारकाबाबतही रोहित पवार यांनी अनेक मागण्या केल्यात। त्यांच्या नावाने देवगिरी बंगला, विधान भवन परिसर आणि पुण्याच्या रिंग रोडला स्मारक व्हावं, तसंच बारामती विमानतळाला अजित पवार यांच्या नावाने नाव द्यावं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। या भेटीत त्यांनी अजित पवार यांच्या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एफआयआर नोंदवण्याच्या प्रयत्नांबद्दल तपशील दिले। ते 3 ठिकाणी एफआयआर नोंदवण्याचा प्रयत्न करत होते, पण सरकारने तो नाकारला। मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा एफआयआर टाईप केला जात होता तेव्हा तिथल्या डीसीपींनी त्यावर काम थांबवण्याच्या सूचना दिल्या। राज ठाकरे यांनी हे प्रकरण राजकारणापलीकडचं असल्याचं सांगितलं। जर सरकार किंवा पोलीस स्टेशनला एफआयआर नोंदवायला अडथळे येत असतील तर सामान्य नागरिकांना काय होईल असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। याशिवाय राज ठाकरे यांनी सरकारवर आरोप करत काहीतरी काळभेर आहे असा संशय व्यक्त केलाय आणि पोलीस यंत्रणेवर दबाव टाकला जात असल्याचा दावा केलाय। राज ठाकरे यांनी सुनेत्रा वहिनींना या मुद्द्यावर बोलण्याचं आवाहन केलंय, कारण अजित पवार हे त्यांचे पती होते आणि त्यांच्या मृत्यू प्रकरणावर एफआयआर आहे। त्यांनी सुनेत्रा वहिनींना या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करण्याचं आवाहन केलं आहे। तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।